नमस्कार मित्रांनो, कृष्ण ओवाच या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आज आपण अतिशय सुंदर अशी बोधकथा ऐकणार आहोत. कथेचे शीर्षक आहे म्हणूनच प्रभू श्रीरामाला मर्यादा पुरुषोत्तम म्हणतात. ऐकूया. एके दिवशी संध्याकाळच्या सुमारास शरयू नदीच्या तटावर तिन्ही भावांसह फिरत असताना श्रीरामाला बंधू भरताने विचारलं, एक गोष्ट विचारू दादा. माता कैकेयीने तुला वनवास मिळावा यासाठी मंथरेसोबत जे कारस्थान रचलं ते कारस्थान म्हणजे राजद्रोहच नव्हता का? तिच्या या कारस्थानाने एकीकडे राज्याचा भावी राजा आणि त्याच्या पत्नीला 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला आणि दुसरीकडे महाराज दशरथ यांचा पुत्र विरहाच्या केवळ कल्पनेनंच मृत्यू झाला. अशा कारस्थानासाठी तर मृत्यूदंडच दिला जात असतो, तर मग तू जी तुझी ही आई आहे अशा कैकेयीला दंड का नाही दिलास? यावर श्री रामचंद्र हसले आणि म्हणाले, तुला माहित आहे भरता, एखाद्या कुलात जेव्हा चारित्र्यवान आणि धर्मपरायण पुत्र जन्माला घेतो तेव्हा त्याचं जीवन त्याच्या असंख्य पिढ्यातील पितरांच्या अपराधांचं क्षालन करतं. ज्या आईने तुझ्यासारख्या पुण्यवान पुत्राला जन्म दिला असेल तिला दंड कसा बरं देता येईल? पण यावर भरताचं समाधान काही झालं नाही. तो म्हणाला, हा तर मोह आहे दादा, आणि राजाचा कायदा मोहापासून मुक्त असायला हवा. तेव्हा दादा, तू कृपा करून मला एक राजाप्रमाणे उत्तर दे की तू माता कैकेयीला दंड का नाही दिलास? आणि असं समज की तुला हा प्रश्न तुझा लहान भाऊ नव्हे तर अयोध्येतील एक सामान्य नागरिक विचारतोय. यावर प्रभू श्रीराम गंभीर झाले. काही क्षण मौन राखून श्री रामचंद्र म्हणाले, हे भरता, आपल्या नात्यातल्या किंवा जवळच्या कुणाही व्यक्तीला त्याच्या अपराधाबद्दल शिक्षा न करणं हाच सृष्टीचा सर्वात कठोर असा दंड आहे. माता कैकेयीने केवळ आपल्या एका अपराधाचा खूप कठोर असा दंड भोगलेला आहे. वनवासाच्या 14 वर्षात आपण चारही भाऊ आपापल्या जागी राहून त्या काळच्या विपरीत परिस्थितीशी झगडत होतो, पण माता कैकेयी प्रत्येक क्षणाला केवळ आणि केवळ फक्त मरणच अनुभवत होती. आपल्या त्या एका अपराधासाठी तिने आपला पती गमावला, आपले 4ही पुत्र ती गमावून बसली, स्वतःचं सर्व सुख सन्मान तिने गमावला, आणि तरीही आपल्या हातून घडलेल्या अपराधाच्या सततच्या जाणीवेतून ती कधीच मुक्त होऊ शकली नाही. वनवास संपला तसा परिवारातील उर्वरित सगळेच सदस्य आनंदी आणि सुखी झालेत, पण तिला कधीच समाधान लाभू शकलं नाही. कुठलाही राजा कुणा स्त्रीला यापेक्षा अधिक कठोर दंड काय देणार? मला तर सदैव याचंच दुःख होतं की माझ्यामुळेच अकारण माझ्या आईला इतका कठोर दंड भोगावा लागला. प्रभू श्रीरामाच्या नेत्रातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या आणि भरतासह सर्व भाऊ निशब्द होऊन गेले होते. प्रभू रामचंद्र पुढे सांगू लागले, आणि तिच्या एका क्षुल्लक चुकीला आपण अपराध तरी का समजायचा? जर मला वनवास झाला नसता तर हे जग भरत आणि लक्ष्मण या भावंडाचं अतुल्य भातृप्रेम कसं पाहू शकलं असतं? मी तर केवळ माझ्या मात्यापित्याच्या आज्ञेचं पालन करायचं म्हणून वनवास भोगला होता, पण तुम्हा दोघांनी तर कुणाचीही आज्ञा नसताना केवळ माझ्यासाठी 14 वर्षाचा वनवास भोगलात. माझ्या भाग्यात वनवास नसता तर भावांचे संबंध कसे असावेत हे जगाला कळलं असतं का? भरताला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं. काहीही न बोलता त्यांनी प्रभू श्रीरामांना प्रेमभराने आलिंगन दिलं. श्रीराम हा कुठला नारा नाही. श्रीराम एक आचरण आहे, एक चरित्र आहे, जीवन जगण्याची शैली आहे. मित्रांनो, ही बोधकथा आपणास आवडली असेल तर कथेला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम. धन्यवाद.